काहीतरी चांगलं खाण्याची इच्छा होत आहे, परंतु काय बनवणार हा प्रश्न तर सगळ्यांनाच पडतो. चला तर मग आपण आज बनवणार आहोत फ्रूट कस्टर्ड. फ्रूट कस्टर्ड हे एकदम इझी आणि पटकन तयार होतं. तर मी इथे सर्वप्रथम अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. हे दूध मी गाईचं घेतलेलं आहे. तुम्ही क्रीमी किंवा दुसरं कोणतंही घेतलं तरी पण चालेल. आता आपण त्याला छान असं उकळून घेणार आहोत पहिले. तर मी इथे दूध हे फुल गॅसवर ठेवलेलं आहे. त्याला तुम्ही पाहू शकता उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता मी इथे कस्टर्ड पावडर घेत आहे 1 ते 2 चमचे. हे कस्टर्ड मी व्हॅनिला फ्लेवरचं यूज केलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतंही यूज केलं तरी पण चालेल. आता मी इथे साखर घालून घेत आहे. त्यानंतर आता इथे मी रूम टेम्परेचरवरचं दूध वापरलेलं आहे. गरम दूध यामध्ये वापरायचं नाही आहे. तर हे थंड असं दूध मी घेतलेलं आहे. अर्धा कप साधारणतः मी इथे दूध वापरलेलं आहे. तर आता हे याचं असं छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता हे आपण थोडं थोडं करून यामध्ये असं टाकणार आहोत. एकदाच सगळं हे वापरायचं नाही आहे, म्हणजे ते जास्त असं घट्ट किंवा छोट्या छोट्या त्याचे असं बबल्स तयार होतात, त्यामुळे एकदाच पूर्ण वापरायचं नाही आहे. तर आता मी इथे हे पूर्ण यामध्ये असं टाकलेलं आहे. तुम्ही पाहू शकता त्याची कन्सिस्टन्सी चेंज झालेली आहे. तुम्ही पाहू शकता पूर्ण असं हे पीठ बनलेलं आहे. असंच हे आपल्याला पाहिजे. हे पूर्ण जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नाही. तुम्ही यावरून उलटू शकता. हे पहा अशा प्रकारे त्याचे घट्ट असे डॉट डॉट पडायला लागले आहे. तर इतकंच आपल्याला ते बनवून घ्यायचं आहे. आता मी गॅसची फ्लेम इथे ऑफ करते. आता हे गॅस बंद केल्यानंतर 10 मिनिटे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे वरती. आपण ते नंतर फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. पण ते जर जास्त गरम असेल तर त्याची टेस्ट पूर्ण बिघडून जाईल. त्यासाठी 10 मिनिटे मी इथे ठेवणार आहे. आता ते मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. इथे मी हा बाउल वापरलेला आहे काचेचा. यामध्ये हे आपण आता काढून घेणार आहोत. 10 मिनिटानंतर थोडंसं ते थंड झालेलं आहे. अशा प्रकारे मी साईडचं ते काढून घेतलेलं आहे पूर्ण. आता हे मी डीप फ्रीज करण्यासाठी ठेवणार आहे. तुमच्याकडे जेवढा वेळ असेल तेवढा वेळ तुम्ही ठेवू शकता. मी साधारणतः इथे 1 ते 2 तास ठेवते आहे. त्यानंतर मी इथे फ्रूट्स घेतलेले आहेत. माझ्याकडे बनाना, ॲपल, डाळिंब आणि आल्मंड होते, तर मी हे घेतलेले आहेत. तुमच्याकडे जे फ्रूट्स असतील ते तुम्ही वापरू शकता. तुमच्या आवडीनुसार कोणतेही चालतील. तो ग्रेप्स आणि किवीही घालू शकता. पण आता सध्या ग्रेप्सचं सीझन नाही आहे, तर ग्रेप्स माझ्याकडे अवेलेबल नव्हते, तर मी इथे हे फ्रूट्स वापरलेले आहेत. तर हे असं आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. बनानाच्या अशा छोट्या छोट्या स्लाइस बनवून घ्यायच्या आहेत पातळ. आणि मी इथे हे बदाम असे कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर डाळिंब तर टेस्ट खूप छान लागतं यामध्ये. इतर वेळेसही छोटे मुलं खात नाहीत, त्यामुळे तुम्ही असंही बनवून त्यांना देऊ शकता, जेणेकरून ते आवडीने खातील. आता मी वरून इथे थोडेसे आणखी डाळिंब घालून घेत आहे. अशा प्रकारे. तर तुम्ही पाहू शकता हे आपलं कस्टर्ड खूप छान असं बनून
तयार झालेलं आहे आणि ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. हे आता आपण पूर्ण थंड होण्यासाठी ठेवणार आहोत, पण मी इथे पहिले बाउलमध्ये तुम्हाला काढून दाखवते. फ्रूट्स टाकल्यामुळे त्याला थिकनेस आणखी जास्त आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. खूप छान असं हे आपलं कस्टर्ड बनलेलं आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. थँक्यू.